एकच ध्यास ऑनलाईन अभ्यास या सदरामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। आणि आज आपण शिकणार आहोत इयत्ता तिसरी विषय गणित। पण कोणता भाग आहे ते मी तुम्हाला नंतर सांगते। मी आधी तुम्हाला काही दाखवणार आहे। बघा, तुमच्या समोर मी ह्या पायऱ्या आहेत, दिसतात का तुम्हाला? हां, तर पूर्ण पायऱ्या दाखवते तुम्हाला। आधी ह्या बघा, ह्या पायऱ्या, ही पहिली पायरी, ही दुसरी पायरी, ही तिसरी पायरी, ही चौथी, ही पाचवी आणि वरची सहावी। तर आपण एक एक पायऱ्या, जेव्हा शाळेत असतो आपण, तेव्हा आपण एक एक पायऱ्यावर चढत जातो, बरोबर आहे ना? म्हणजे पहिलीमध्ये आपलं नाव टाकतात आपले आईवडील आणि त्याच्यानंतर आपण एक एक वर्ग पास करत पुढच्या वर्गामध्ये जातो, हो की नाही? तर जसं असं आहे का की कुठल्याही वर्गात जाऊन बसा असं नसते। पहिल्या वर्गात नाव टाकलं की तुम्ही एक एक वर्ग एक एक वर्षी सर करता। तसंच आपण बघा, आता तुम्ही कितव्या वर्गात आहात? पहिली तुम्ही पास झाले, दुसरी पण पास, आता तिसऱ्या वर्गात आहात, म्हणजे तिसऱ्या पायरीवर तुम्ही आहात। पुढच्या वर्षी तुम्ही चौथीत जाल, काही विद्यार्थी चौथीत असतील ते पाचवीत जातील। एक एक पायरी तुम्ही वर चढत जाणार आहात, चढत जाणार आहात। माझा नीट शब्द आहे का? चढत जाणार आहात, असं तुम्ही हे चढत जाता, बरोबर? डोंगर चढताना त्रास होतो की नाही? होतो ना। डोंगर चढताना त्रास होतो, उतरताना मात्र काही त्रास होत नाही, हो की नाही? तर हे जे चढता क्रम आहे, हा जर तुम्हाला एकदा लावता आला की उतरता क्रम अगदी सोपा आहे, तर तुम्हाला जमेलच। फक्त चढता क्रम आपण आधी ह्यासाठी शिकतोय की दोन्ही क्रम जर एकत्र शिकवले तर मुलांचा गोंधळ होतो। म्हणून आधी आपण फक्त बघूया चढता क्रम म्हणजे काय। बघा मुलांनो, इयत्ता तिसरी चढता क्रम। आता इथे काही मी आकृती काढली तशीच पायऱ्यांची पुन्हा। आधी ही पहिली पायरी, मग ही दुसरी आणि मग ही तिसरी, बरोबर? हा झाला आपला, हा असा जो चढत जातो आपण, हाच आपला आहे चढता क्रम, ठीक आहे? आता चढत्या क्रमात काय असतं माहिती आहे का? जी सगळ्यात छोटी संख्या आहे, जी सगळ्यात लहान संख्या आहे, लहान म्हणजे आकाराने लहान नाही, किमतीने लहान जी संख्या आहे, तर ती संख्या आधी लिहिण्याची प्रथा आहे। म्हणजे कशी बघा, इथे एक आहे, आधी एक, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी, त्याच्यापेक्षा थोडी मोठी कोणती आहे? दोन, त्याच्या लगतचीच, आपण लगतच्या संख्या शिकलेलो आहे, दोन। आता त्याच्यानंतर त्याच्याहीपेक्षा मोठी संख्या तीन, मग ही झाली तीन। हा झाला लिहिण्याचा चढता क्रम। या दिलेल्या संख्यामधून सगळ्यात छोटी संख्या कोणती आहे, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा थोडी मोठी कोणती आहे आणि सगळ्यात मोठी कोणती आहे, ही आपण इथे लिहिलेली आहे। यालाच म्हणतात चढत्या क्रमात लिहिणे। समजलं तुम्हाला? आता आपण नोटांच्या आधारे बघूया की ह्या आहेत नोटा, दिसतात तुम्हाला? तर ही आहे 1 रुपयाची नोट, अशी उभी धरते, ही 1 रुपयाची नोट आहे, आणि ही आहे 5 रुपयाची नोट, अशी उलट्याशी रेट, ही 10 रुपयाची नोट, बरोबर? तुम्हाला जर सांगितलं की आता याचा चढता क्रम लावा मुलांनो, तर चढता क्रम लावण्यासाठी पहिले काय, सगळ्यात लहान नोट कोणती आहे याच्यातली? लहान म्हणजे किमतीने लहान नोट कोणती आहे? तर 1 रुपयाची, बरोबर? 1 रुपया सगळ्यात लहान आहे। त्यानंतर मोठी 2 आहे, 3 आहे, 4 आहे, पण त्या तर नाही आहेत, मग डायरेक्ट कोणती संख्या आहे? 5 आहे, मग ही 5 मोठी। सगळ्यात लहान जी आहे, सगळ्यात ती आधी घ्यायची आहे, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा थोडी मोठी 5 रुपये, आणि 5 रुपयापेक्षाही मोठी 10 रुपये, तर ती लास्टला लावली आपण, बरोबर? हा झाला त्याचा चढता क्रम, हा झाला नोटांचा चढता क्रम। तर अशा प्रकारे हा आहे चढता क्रम। आता आपण संख्येच्या रूपात पाहूया। आता आपण एक अंकी संख्येच्या रूपात पाहिलं, आता आपण 2 अंकी संख्येच्या रूपात पाहू। मुलांनो, आता बघा, इथे 3 संख्या मी दिलेल्या आहेत, बरोबर? एक आहे 12, एक आहे 10 आणि एक आहे 24। ह्याच्या आधी आपण संख्येचा लहान मोठेपणा कसा ओळखावा ते पाहिलं होतं, त्यामुळे तुम्हाला लहान मोठी संख्या चांगली समजते। असंच आपण गृहीत धरून पुढे जाऊया, ठीक आहे? आता हा जो चढता क्रम आहे, या संख्येचा लावायचा आहे आपल्याला। काय बघितलं होतं आपण पायऱ्यांमध्ये? सगळ्यात आपण पाय कोणत्या पायरीवर ठेवणार? आधी सगळ्यात लहान म्हणजे
छोट्या पायरीवर, बरोबर, लहान पायरीवर. तर याच्यातली लहान संख्या कोणती आहे सांगा मला. बरोबर, ही 10 जी आहे ही लहान संख्या आहे, म्हणून आपण ती आधी घ्यायची. सगळ्यात आधी कोणती संख्या शोधायची? लहान संख्या शोधायची. हे तत्त्व लक्षात ठेवा. चढत्या क्रमामध्ये सगळ्यात आधी जी लिहायची आहे ती लहान संख्या शोधून लिहायची आहे, सगळ्यात लहान. त्याच्यानंतर याच्यातली 10 ही सगळ्यात लहान, त्याच्यापेक्षा थोडी मोठी 12, म्हणून 12 लिहायचे. त्याच्यानंतर आता ह्या 2 झाल्या, आता राहिली ही एकच, ही सगळ्यात मोठीच आहे, बरोबर. 12पेक्षाही मोठी 24. हा झाला आपला चढता क्रम. हा काय झाला? चढता क्रम. पायरीवर जर तुम्ही पायरीचं चित्र काढलं तर पहिली पायरी 10, मग नंतर येईल 12 आणि मग नंतर येईल 24. त्याच्यावर असं येईल, बरं का. दिसते का तुम्हाला? हां, तर हाच आपला. बघा, आता आपण दुसरी संख्या बघूया. ही 2 अंकी संख्येबद्दल मी तुम्हाला सांगितलं. आता आपण 3 अंकी संख्येबद्दल बघूया. ही बघा मुलांनो, इथे 3 संख्या आपण शतकाच्या घेतलेल्या आहेत. 112, 215 आणि 109. आता यांचा आपण लावूया चढता क्रम. सगळ्यात आधी काय बघायचं आहे? लहान संख्या कोणती आहे ती शोधायची आहे. आपण काय करायचं? शतक संख्या कोणती आहे त्याच्याखाली रे सोडून घेऊया. यातल्या शतक संख्येकडे यातल्या शतक संख्या. इथे 1 1 आणि इथे 2 आहे, बरोबर. म्हणजे ही 2 आहे, ही मोठी संख्या आहे, ही आपण ओळखलेली आहे. आपल्याला कोणती संख्या पाहिजे? छोटी संख्या पाहिजे. मग आता हे 1 आणि ही इथे 1 आहे, बरोबर. याच्यावरून आपल्याला काय समजलं का? छोटं मोठं काय नाही समजलं. मग आता ह्यांच्या शेजारचं बघा. याच्या शेजारी 1 0, याच्या शेजारी 1 आहे, बरोबर. आता ह्या दोघांमध्ये तुलना करा की याच्यामध्ये कोण लहान आहे, कोण मोठा आहे. आपल्याला कोणती संख्या पाहिजे? लहान संख्या. मग 1 लहान आहे की 0? 0 लहान आहे, म्हणून ही पूर्ण संख्या लहान, म्हणून ही पूर्ण संख्या आधी लिहायची 109. तसंही आपण 101, 102, 103 बोलताना 109 आधी येतात की नाही? हां, मग ज्याला जे हे परफेक्ट येतं, त्याच्या पक्क लक्षात आहे, त्याला असं करायची गरज राहणार नाही. तो पटकन सांगेल 109 लहान आहेत, 112 त्याच्यापेक्षा थोडे मोठे आहेत आणि सगळ्यात मोठे आहेत 215. समजलं? तर अशा प्रकारे आपण लहान संख्या त्याच्यापेक्षा थोडी मोठी आणि त्याच्यापेक्षा थोडी मोठी. आता हिची लिहिण्याची पद्धत दुसऱ्या भाषेत तुम्हाला दाखवते बघा. दुसऱ्या भाषेत अशी पण आहे बरं का, की आपण मगरीचं तोंड पाहिलं होतं, लहान मोठी संख्या आहे ना. 109पेक्षा 112 मोठी, म्हणून तोंड त्याच्याकडे, चिन्ह त्या संख्येकडे. आता 112पेक्षा 215 मोठी, म्हणून चिन्ह याच्याकडे. तर अशा प्रकारे सुद्धा एक लिहिण्याची पद्धत आहे. मुलांनो, आपण बघितलं चढता क्रमाची संकल्पना, बरोबर. आता जसं आपण चढत गेलो इकडून आणि आता इकडून आपल्याला उतरायचं आहे. उतरणं पण तर महत्त्वाचंच आहे ना, हो की नाही. तर आपण असं पहिले मोठी संख्या, आपण कुठे आहोत? मोठ्या संख्येवर आहोत. चढताना आपण लहान संख्या बघितली, त्यापेक्षा थोडी मोठी 2 3 4 5 6, आणि आता आपण उतरणार आहोत. मग मोठी संख्येवर आता आपण आहोत, म्हणजे सर्वात आधी मोठी संख्या, मग तिच्यापेक्षा थोडी छोटी, मग तिच्यापेक्षा थोडी छोटी, मग त्याच्यापेक्षा थोडी छोटी, आणि मग त्याच्यापेक्षा थोडी छोटी, आणि सगळ्यात छोटी शेवटी ती संख्या शेवटी जाते बघा. तर हे जे आहे हा उतरता क्रम आहे. असा 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 असा, आणि ही लास्टची संख्या आहे 1. तर हा झाला आपला उतरता क्रम. काय झाला आपला हा उतरता क्रम. तर हा याच्यासाठी मी तुम्हाला इथे ठेवून दाखवलं की हा चढता क्रम आणि हा उतरता क्रम. चढत्या क्रमात छोट्या संख्येपासून सुरुवात होते मोठ्या संख्येपर्यंत, आणि उतरत्या क्रमात मोठ्या संख्येपासून मग आपण छोट्या संख्येकडे जातो. चला तर आपण उदाहरणाच्या साहाय्याने पाहूया. आता मुलांनो, हा बघा, हा आहे उतरता क्रम. आपण बघितलं होतं की पायऱ्या चढता क्रम. आता हा उतरता, म्हणजे पायऱ्या आपल्याला उतरायच्या आहेत. असं असं उतरतो आपण. हा बघा उतरता क्रम. पहिले 3 म्हणजे मोठी संख्या. आपण इथे उभा आहोत बरं का. तर इथे मोठी संख्या म्हणजे ही 3 आधी घ्या, त्याच्यानंतर ही 2, मग त्याच्यानंतर ही 1. सगळ्यात मोठी संख्या आधी घेतली आहे आणि नंतर त्याच्यापेक्षा लहान आणि सगळ्यात लहान शेवटी घेतलेली आहे. आपण एक उदाहरण घेऊया आता. बघा,
समजा मी घेतले 20, 25 आणि 10. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला लावायचा आहे उतरता क्रम. कोणता क्रम? उतरता क्रम. आता लावूया आपण हा उतरता क्रम. तर आता सगळ्यात उतरता क्रमामध्ये सगळ्यात पहिले कोणती संख्या शोधायची? सगळ्यात मोठी संख्या. मग मोठी संख्या याच्यातली कोणती आहे? ही. 2 और 5 25. 2 दशक 5 25. तर बघा ही 25 घेतली, त्याच्यापेक्षा थोडी लहान 20 आणि सगळ्यात लहान 10. तर सगळ्यात लहान संख्या जी आहे ती संख्या शेवटी मांडली जाते. ठीक आहे मुलांनो, ह्या काही संख्या आहेत बघा, 80, 40, 70 आणि 10. बरोबर. आता याचा आपण लावूया चढता क्रम. आता चढता क्रम लावताना आधी सगळ्यात लहान संख्या कोणती आहे? तर बघा दशकाच्या सगळ्या संख्या आहे म्हणून दशकाच्या खाली मी ही दशक आहे, यातली ही दशक आहे, यातली ही दशक आणि यातली ही दशक. आता बघा 8, 4, 7 आणि 1. ह्याच्यातलं लहान संख्या कोणती आहे? 1 आहे. मग 10 पहिले घ्या, पूर्ण संख्या घ्यायची ती. त्यानंतर थोडी मोठी 4 म्हणून 40. त्यानंतर थोडी मोठी 7 म्हणून 70 आणि त्यानंतर सगळ्यात मोठी 80. बरं का. आता ही जी आहे यालाच हा झाला चढता क्रम. संख्या लहान, थोडी मोठी, थोडी मोठी, सगळ्यात मोठी शेवटी. आता तुम्हाला एक इथे सांगते मी, तर ज्याला चढता क्रम लावता आला उतरता क्रम लावणं अगदी सोपं आहे. उतरत्या क्रमात याच्या अगदी विरुद्ध केलं जातं. बरं का. काय केलं जातं? सगळ्यात मोठी संख्या जी आहे चढत्या क्रमात लास्टला लिहितात, ती उतरत्या क्रमामध्ये सगळ्यात पहिले लिहितात. म्हणजे हे झाले 80 आधी घेणार, त्याच्यानंतर मग 70 घेणार, त्याच्यानंतर मग 40 घेणार, त्याच्यानंतर मग जी सगळ्यात लहान आहे ती सगळ्यात शेवटी ठेवतात. तर ती हा झाला उतरता क्रम. दुसऱ्या भाषेत कसं लिहितात याला माहिती आहे का? तर मी तुम्हाला लिहून दाखवते बघा. 10 पेक्षा मोठी 40, 40 पेक्षा मोठी 70, 70 पेक्षा मोठी 80 आणि इकडे मात्र उलट आहे. बघा 10 पेक्षा मोठी 40, 40 पेक्षा मोठी 70, 70 पेक्षा मोठी 80. तोंड इकडे होत जातात, त्याचे तोंड तिकडे आहेत, त्याचे तोंड इकडे आहेत. कळलं का तुम्हाला? त्यामुळे चढता क्रम जास्तीत जास्त डोक्यात ठेवायचा, उतरता क्रम आपोआप तुम्हाला येतो. उतरता क्रमाला फार कसरत करावी लागत नाही. सगळ्यात मोठी संख्या शोधायची, ती लिहायची, तिच्यानंतर थोडीशी त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेक्षा अजून थोडी लहान आणि सगळ्यात लहान शेवटी लिहितात. समजलं तुम्हाला? मुलांनो, काही गोंधळात टाकणाऱ्या संख्या असतात बघा, जसं 109, 109, 190, 190, 910, 910. बरोबर. आता मुलांना सगळं गोंधळ याच्यासाठी होतो की 109, 190, 19 आणि 0 हा आकडा तिन्ही याच्यामध्ये, त्यामुळे गोंधळ होतो. पण गोंधळायचं नाही. तर मी सांगितलेलं आहे तुम्हाला की ह्या तिन्ही संख्या शतकाच्या आहेत. शतक इकडची ही जी पहिली संख्या आहे हिच्या खाली रेष ओढा, याला म्हणतात शतकाचं घर. यातला शतक कोणता आहे? हा 1 आणि ह्यातला शतक कोणता आहे? हा 1. बरोबर. आता आपल्याला पहिले चढता क्रम लावायचा आहे. म्हणजे कोणती संख्या शोधायची आहे? सगळ्यात लहान संख्या. मग सगळ्यात लहान संख्या आधी शोधायची आपल्याला. तर आता ही मोठी आहे, ही तर दिसतेच आहे आपल्याला मोठी. ह्या दोघांमधून लहान कोणती आहे ती ओळखायची. तर मग आता या इथे पण एक आहे, इथे पण एक आहे, समजत नाही काहीच. मग आता काय करायचं? ह्याच्या शेजारी बघायचं. याच्या शेजारी 0 आहे आणि याच्या शेजारी 9 आहे. मग सांगा लहान कोणती? आपल्याला लहान शोधायची आहे ना. मग 9 तर मोठे आहेत, 0 लहान आहे. बरोबर. म्हणून आपण ही संपूर्ण संख्या लहान आहे म्हणून 109 आधी लिहायची, त्याच्यानंतर थोडीशी मोठी 190 आणि सगळ्यात मोठी 910 ही आली शेवटी संख्या. बरोबर. हा झाला चढता क्रम. सगळ्यात लहान संख्या, त्याच्यापेक्षा थोडी मोठी आणि सगळ्यात मोठी शेवटी. आता उतरत्या क्रमात याच्या अगदी उलट करायचं आहे. सगळ्यात मोठी संख्या आधी लिहायची आहे. मग सगळ्यात मोठी संख्या कोणती? ही आपण इथे लिहिलेली आहे ती 910. हाच इकडे उलटा क्रम लागेल. आता बघा 910 इकडे हा सगळ्यात शेवटी हा पहिला येईल. त्यानंतर ह्याच्यापेक्षा थोडी लहान संख्या 190 बघा आली इथे पण. आता सगळ्यात लहान संख्या इकडे पहिली आहे, तीच आपली लास्टला येणार ही संख्या 109.
9. सगळ्यात शेवटी 109, लहान संख्या सगळ्यात शेवटी. समजलं? आणि अशा प्रकारे आपण चढता उतरता क्रम अतिशय काळजीपूर्वक करायचा आहे. एक क्रम चढता क्रम नेहमी लक्षात ठेवा. त्या आधारे तुम्हाला उतरता क्रम आपोआप येईल. चढत्या क्रमाच्या अगदी उलट असतो उतरता क्रम. ज्याला चढता क्रम लावता येतो त्याला उतरता क्रम लावायला एकदम सोपं आहे. म्हणून एक क्रम लक्षात ठेवा. दोन्हीही तुम्ही एकत्र करायला गेलात तर गोंधळ होऊ शकतो. ठीक आहे? तर धन्यवाद मुलांनो.